नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो हे पायथागोरसचं प्रमेय आपण अभ्यासलंय. काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी माहिती असेल तर पायथागोरसचं प्रमेय वापरून तिसऱ्या बाजूची लांबी काढता येते. इतर प्रकारच्या त्रिकोणांसाठी पायथागोरसच्या प्रमेयाचा काहीच उपयोग होत नाही का, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचं उत्तर असं आहे की कोणत्याही त्रिकोणातील लघुकोनासमोरील किंवा विशाल कोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयानं ठरवता येतो. आपण हे आता समजून घेऊया. प्रथम त्रिकोणातील लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध आपण समजून घेऊ. उदाहरण ए. या आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण PQR मध्ये कोन PRQ हा लघुकोन आहे. रेख PS ही रेख QR ला लंब आहे. तर PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR वर्ग वजा 2QR गुणिले SR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्धता. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर R, QR बरोबर P, PR बरोबर Q, PS बरोबर A आणि SR बरोबर X असं मानू. म्हणून QS बरोबर P वजा X. त्रिकोण PSQ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग बरोबर QS वर्ग अधिक PS वर्ग म्हणून R वर्ग बरोबर P वजा X कंसाचा वर्ग अधिक A वर्ग म्हणून R वर्ग बरोबर P वर्ग वजा 2PX अधिक X वर्ग अधिक A वर्ग समीकरण पहिलं. त्रिकोण PSR मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार PR वर्ग बरोबर PS वर्ग अधिक SR वर्ग म्हणून Q वर्ग बरोबर A वर्ग अधिक X वर्ग म्हणून A वर्ग बरोबर Q वर्ग वजा X वर्ग समीकरण दुसरं. समीकरण 2 मधील A वर्गची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. R वर्ग बरोबर P वर्ग वजा 2PX अधिक X वर्ग अधिक A वर्ग समीकरण पहिलं. म्हणून R वर्ग बरोबर P वर्ग वजा 2PX अधिक X वर्ग अधिक Q वर्ग वजा X वर्ग म्हणून R वर्ग बरोबर P वर्ग वजा 2PX अधिक Q वर्ग. या समीकरणाची पुनर्मांडणी करूया. म्हणून R वर्ग बरोबर P वर्ग अधिक Q वर्ग वजा 2PX म्हणून PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR वर्ग वजा 2QR गुणिले SR समीकरण A. आता त्रिकोणातील एक कोन जर विशाल कोन असेल तर विशाल कोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध आपण समजून घेऊया. उदाहरण B. या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये कोन PRQ हा विशाल कोन आहे. रेख PS ही रेख QR ला लंब आहे. तर PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR वर्ग अधिक 2QR गुणिले SR हे तुम्ही वरील सिद्धतेनुसार सिद्ध करू शकाल. आता आपण यावरच आधारित एक उदाहरण बघूया. या आकृतीमध्ये AD बरोबर 6 सेंटीमीटर, DC बरोबर 2.5 सेंटीमीटर, BC बरोबर 5.5 सेंटीमीटर, AB बरोबर 10 सेंटीमीटर, रेख AD हा रेख BC ला लंब आहे. बिंदू C हा बिंदू D आणि बिंदू B यांच्या दरम्यान आहे. कोन ACB हा विशाल कोन आहे. तर AB वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AC वर्ग अधिक 2BC गुणिले DC या समीकरणाचा पडताळा घ्या. उकल. AD बरोबर 6 सेंटीमीटर, DC बरोबर 2.5 सेंटीमीटर दिलेली माहिती. म्हणून त्रिकोण ADC मध्ये AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक DC वर्ग बरोबर 6 वर्ग अधिक 2.5 वर्ग बरोबर 36 अधिक 6.25 बरोबर 42.25. म्हणून AC बरोबर
वर्गमुळात 42.25 बरोबर 6.5 सेंटीमीटर. आपल्याला सिद्ध करायचं आहे ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक 2BC गुणिले डी सी. म्हणून डावी बाजू बरोबर ए बी वर्ग बरोबर 10 वर्ग बरोबर 100. समीकरण पहिलं. उजवी बाजू बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक 2BC गुणिले डी सी बरोबर 5.5 वर्ग अधिक 6.5 वर्ग अधिक 2 गुणिले 5.5 गुणिले 2.5 बरोबर 30.25 अधिक 42.25 अधिक 27.5 बरोबर 100 बरोबर डावी बाजू, कारण समीकरण 1 वरून. अशा रीतीनं ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक 2BC गुणिले डी सी हे सूत्र आपण पडताळून पाहिलं. आपण ही जी 2 सूत्र शिकलो त्यांच्या आधारे आपण त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर संबंध सांगणारे अपोलोनियस प्रमेय शिकूया. अपोलोनियसचं प्रमेय. आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर दिसत आहेत. त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. तर पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग. पक्ष त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. साध्य पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग. रचना. रेख पी एस रेख क्यू आरला लंब काढला. सिद्धता. आकृतीमध्ये रेख पी एम ही त्रिकोण पी क्यू आरची मध्यक आहे आणि ती बाजू क्यू आरला लंब नाही. त्यामुळे दिलेल्या आकृतीमध्ये कोन पी एम क्यू हा विशाल कोन आहे आणि कोन पी एम आर हा लघु कोन आहे. त्रिकोण पी एम क्यू मध्ये रेख पी क्यू ही विशाल कोनासमोरील बाजू आहे. म्हणून आपण उदाहरण बी मध्ये सिद्ध केलेल्या समीकरणानुसार पी क्यू वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक क्यू एम वर्ग अधिक 2 क्यू एम गुणिले एम एस. समीकरण पहिलं. आणि त्रिकोण पी एम आर मध्ये रेख पी आर ही लघु कोनासमोरील बाजू आहे. म्हणून आपण उदाहरण ए मध्ये सिद्ध केलेल्या समीकरणानुसार पी आर वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक एम आर वर्ग वजा 2 एम आर गुणिले एम एस. म्हणून पी आर वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक क्यू एम वर्ग वजा 2 क्यू एम गुणिले एम एस, कारण क्यू एम बरोबर एम आर. समीकरण दुसरं. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. म्हणून पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग हे अपोलोनियसचं प्रमेय सिद्ध झालं. या प्रमेयावर आधारित काही उदाहरणांचा सराव करूया. आकृतीचं निरीक्षण करा. त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ए एम ही मध्यगा आहे. ए एम बरोबर 6 सेंटीमीटर आणि ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 234. तर रेख बी सी ची लांबी काढा. उकल दिलेली माहिती. त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ए एम ही मध्यगा आहे. ए एम बरोबर 6 सेंटीमीटर आणि ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 234. म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये अपोलोनियसच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए एम वर्ग अधिक 2 बी एम वर्ग. म्हणून 234 बरोबर 2 गुणिले 6 वर्ग अधिक 2 बी एम वर्ग. म्हणून 234 बरोबर 2 गुणिले 36 अधिक 2 बी एम वर्ग. म्हणून 234 बरोबर 72 अधिक 2 बी एम वर्ग.
म्हणून 234 वजा 72 बरोबर 2 BM वर्ग. म्हणून 2 BM वर्ग बरोबर 162. म्हणून BM वर्ग बरोबर 162 भागिले 2 बरोबर 81. म्हणून BM बरोबर वर्गमुळात 81 बरोबर 9 सेंटीमीटर. म्हणून BC बरोबर 2 BM बरोबर 2 गुणिले 9 बरोबर 18 सेंटीमीटर. त्रिकोण ABC मध्ये AM ही मध्यगाय. AB बरोबर 16 सेंटीमीटर, AC बरोबर 12 सेंटीमीटर आणि BC बरोबर 20 सेंटीमीटर. तर रेख AM ची लांबी काढा. उकल दिलेली माहिती. त्रिकोण ABC मध्ये AM ही मध्यगाय आहे. AB बरोबर 16 सेंटीमीटर, AC बरोबर 12 सेंटीमीटर आणि BC बरोबर 20 सेंटीमीटर. बिंदू M हा रेख BC चा मध्यबिंदू आहे. म्हणून BM बरोबर BC छेद 2 बरोबर 20 छेद 2 बरोबर 10 सेंटीमीटर. त्रिकोण ABC मध्ये अपोलोनियसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 BM वर्ग म्हणून 16 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 गुणिले 10 वर्ग म्हणून 256 अधिक 144 बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 गुणिले 100 म्हणून 400 बरोबर 2 AM वर्ग अधिक 200. म्हणून 2 AM वर्ग बरोबर 200 म्हणून AM वर्ग बरोबर 200 छेद 2 बरोबर 100. म्हणून AM बरोबर वर्गमुळात 100 बरोबर 10 सेंटीमीटर. आपण काय शिकलो? कोणत्याही त्रिकोणातील लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध तसंच विशाल कोनासमोरील बाजूंचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयानं ठरवता येतो. आपण अपोलोनियसचं प्रमेय शिकलो. जर त्रिकोण PQR मध्ये बिंदू M हा बाजू QR चा मध्यबिंदू असेल तर PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग. स्वाध्याय. त्रिकोण GST मध्ये GD ही मध्यगाय. GD बरोबर 7 सेंटीमीटर आणि GS वर्ग अधिक GT वर्ग बरोबर 260. तर रेख ST ची लांबी काढा. प्रश्न दुसरा. त्रिकोण PQR मध्ये बिंदू M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PR बरोबर 17 सेंटीमीटर, QR बरोबर 12 सेंटीमीटर आणि PM बरोबर 13 सेंटीमीटर असेल तर बाजू PQ ची लांबी काढा.